लोंढे बाई, लोंढे मावशी, लोंढे मावशी. रस्सा एकदम लोंढे मावशी, हे नको आहे. मावशी हे वेस्ट पांढरा रस्सा आहा हा. हे वेस्ट ताटा आहे. हे वेस्ट पांढऱ्या रस्साच्या 2 वाट्या जरा आणल्या. तिथे मी बसलेलो आहे. तुम्ही मस्करी करताय का? ऐका ना, तांबडा पांढरा रस्सा मावशी पांढरा रस्सा दे ना. अरे हे मला नॉनव्हेज थाळी द्या ना. हे पाहिजे, हे मला पाहिजे. मावशी 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 काय चाललंय तुमचं? मला तांबडा रस्सा का नाही पिऊ देतात? मला पांढरा दे. पांढरा देऊ का तू? हो हो. ए दत्तू दत्तू, पापड देऊ काय? पापड काका आहेत घरी? त्यांना दे. आपण नाही द्यायचं मला. मला मटण थाळी आणजा लवकर. मला त्रास होतो. तुला माहिती ना, भूक लागली. मी 3 तास प्रयोग करून आलोय. अहो आमचा पांढरा रस्सा दे ना लवकर. आय एम सॉरी. मला दे ना. मला त्रास होतो यार. भूक लागली मला. आमचा बटाटा खाऊन बघा एकदा. मटन झक मारेल. मस्त आहे दादा. एकदम असा एकदम झणझणीत बटाटा केलाय त्यांनी. सरक्कन खायचा. तू खा. नमस्कार मंडळी. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या हास्य सेवेत रुजू झालेलो आहोत. तर मंडळी, मनोरंजनाचा धूमधडाका करण्यासाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमेडी सीझन. तर मंडळी, हास्याच्या गगनात गरुड भरारी घेण्यासाठी सज्ज झाले सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत करूया. आणि त्यांचं सप्तरंगी कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका खानावळीत रंगणार आहे जेवणाचा 3रा अंक. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या मसालेदार सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे ठसकेबाज कलाकार. मोबाईलवर काय करायलाय? उठ की पप्पासनी फोन लाव आधी. पप्पासनी फोन लाव की. पापड कुठं राहिले बघ. ती नाटकवाली माणसं आता येतील इथं. ती चौगुल्यांचा फोन आलता. कोल्हापुरात प्रयोग लागला नाटकाचा. काही हितच येतात ते जेवाय. नाटकवाले जेवण ठेवतात तिथं ढुंकून पण बघत नाहीत. लोंढे मावशीची खानावळ म्हणजे जीवकी प्राण. पांढरा रस्सा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा तांबडा रस्सा. थांब, फोन लावतो थांब. फोन नको लावू. जा पटकन बघ. जा ते कुठं राहिले ती. पटकन जा. पॅन्ट गाळली रे. उचल पटकन. ओ लोंढे मावशी. ए वाडा वाडा वाडा. वाढते, वाढते, चला वाडा वाडा वाडा. तुम्ही पण हाय सवय. चौगुल्यांच्या नमस्कार. चौगुल्यांच्या नाटकात तुम्ही पण हाय सवय. चौगुले माझ्या नाटकात आहे. चला नाही तसं मला काय माहिती नाही. त्यांनी मला फोन केलता की मी येणार आहे म्हणून. खानावळ इतके वेळ चालू ठेवली नाही तर आम्ही 11ला गुडूप आहे ना. आता 4 वाजता उठायला लागतं ना मसाला बिसाला करायला. 4 जणांचं सांगितलं होतं काहीतरी. 3 नॉनव्हेज आणि 1 व्हेज. 3 नॉनव्हेज 1 व्हेज. करेक्ट. काय ना त्या चौगुल्यांचे आम्ही फॅन आणि ती आमच्या मटणाचे फॅन आहेत. तिथं नॉनव्हेज नाही पण मावशी खरं सांगतो, कोल्हापुरात प्रयोग म्हटलं ना की 2 गोष्टींचा प्रचंड आनंद. कोल्हापूरचा रसिक प्रेक्षक आणि लोंढेबाईंचा तांबडा पांढरा. खरं तर तुझ्यासाठी फक्त जेवण महत्वाचं आहे. प्रयोगासाठी आपण आलो होतो आणि शेवटचा पॅच पूर्ण तुझा मोनोलॉग कधी सुरू झाला कधी संपला कळलंच नाही. संपला नाही. त्याने सपासप कायच्या मारला. शेवटचं वाक्य काय होतं? अण्णासाहेब, तुमची शेवटची. एवढंच बोला आणि कल्टी मारली. हो ना. आणि मी म्हणते माझ्या डोळ्यात पाणी काय येत नाहीये. कारण ह्याच्या तोंडात पाणी सुटलेलं ना. दादा, केवढा हवरायस रे, केवढा हवरायस. हा म्हणजे तू मटणासाठी रंगभूमीशी गद्दारी करशील. हो जरा पांढरा द्यायला पाहिला. काय ह्याच्यात एवढं काय? पिऊन बघ आणि मग बोल. ओ मला अजून दे ना.
मस्त आहे, एक नंबर आहे हो. ए, ऐका एवढी घाई करू नका. समीर दादाला येऊ दे. बाबा तो किती वेडा आहे माहितीये ना यांच्या मटणासाठी. ते प्रयोग बियोग सोडा. कोल्हापूरचा प्रयोग म्हटल्यावर लोंढे मावशींच्या घरचं जेवण, लोंढे मावशींच्या हातचं जेवण, ते वेडा होईल तो. नाही पण तो आहे म्हणजे आपला सम्या दादा फुडी आहे. प्रचंड फुडी आहे तो. आहे पण ते तू खायला घेतलंस ना तू संपवून टाकशील. त्याच्यासाठी ठेवूया आपण. तुम्ही व्हेज आहे ना इथं बसा इथं इथे बसू. हा, इथं हातबोट लागाय नको. तुम्ही खाल्लं तर संपवून टाकशील. हो. समीर दादाला मटण मिळालंच नाही तर चल, असं कसं होईल, त्याला द्यावंच लागेल ना. समीर दादाला मटण मिळालंच नाही तर अशा नको हा. अगं थांब ग. अशा नको. अब आएगा मजा. मजा घ्यायची आहे. मजा घ्यायची. हे नको तो आता चिडेल. येऊ दे समीर दादाला येऊ दे थांबा. चालेल ए, चालेल. दत्तू आता चिडेल तो. चौगुलेसाठी असं ठेवलेलं नको. तुपातलं भाजलेलं मटण घेऊन ये पटकन. काय बोललात तुम्ही? चौगल्यांसाठी तुपातलं भाजलेलं मटण भाजलेलं मटण त्यांना खूप आवडतं म्हणून ठेवलं. एवढंच आहे राहिलेलं ते ठेवते. आणि समीर दादाला तुपातलं भाजलेलं मटण द्यायचं. देऊया ना. ए नाही 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 देऊ शकत. हा? नाही देऊ समीर शकत. दादाला तुपातलं भाजलेलं मटण द्यायचं मावशी. नाही नाही देऊ काय शकत. बोलत म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. नाही हो काय झालं काय काय झालं, काय झालं दादा? काय झालं हे पंखा लाव रे. काय हो ते नाही हो थांबा ना. काय झालं? मावशी संगमनेरचा प्रयोग. संगमनेरचा प्रयोग. हा हा संगमनेरचा प्रयोग. हा. संगमनेरचा प्रयोग काय झालं संगमने पडला. हो, डेंजर पडला. टाळ्या नाही, बुकिंग नाही, प्रेक्षक नाही. काय झालं संगमनेरच्या प्रयोगात समीर दादा स्टेजवर पडला हो. स्टेजवर पडला, बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडला. काय कराल? खरं काय हो चालू प्रयोगात बेशुद्ध पडला दादा. प्रयोगात. मी लगेच त्याला उचललं आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. नाही नाही, दादाने नाही उचललं मी. दादा, तुम्हाला सांगू, दादाला एवढं पण करता येत नाही. डायबिटीज, फ्रोझन शोल्डर, गप नाही. सगळी जमते. त्याचं चाललं ना, माझं कुठून काढलं मध्येच. भाऊ, कसं पडला कसं हो हो चालू प्रयोगात बेशुद्ध पडला. आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही. आम्ही त्याला उचललो, हॉस्पिटलला घेऊन गेलो शुश्रूषाला. हॉस्पिटलला. मग डॉक्टरांनी असं एक चेकअप बिकअप केलं. बोले थांबा खांडेकर, घाबरू नका, आपण बघूया, रिपोर्ट्स काढूया. नाही, पहिला मांडवकर थांबा बोलले, मग दादाला खांडेकर थांबा बोलले. मी जवळ होतो ना त्यांच्या, त्याच्यामुळे मला पहिलं बोलले. बोलायचंच आहे म्हणजे प्रत्येक वेळी बोलायचंच आहे का मध्ये. मला बोलू दे ना. दादाविषयी सांगतोय ना त्यांना. हो हो दादा. तर डॉक्टरांनी रिपोर्ट्स काढले, सगळं चेक केलं. म्हटलं डॉक्टर काय आलं, काही घाबरण्यासारखं नाहीये ना. नाही ना डॉक्टर बोलले समीर दादाचं वाढलंय. हो, खूप वाढलंय. चिडचिड, किरकिर, डोळे मिटून चिडचिड करत नाही असते. काय वाढलं हो तसं वाढलंय. त्याचं काय लागलं नाही ना नाही तसं नाही. वाढलंय म्हणजे समीर दादाचं फॅटी लिव्हर वाढलं. थर्ड ग्रेड. थर्ड तुम्हाला 4th ग्रेड जेव्हा होणार ना, तर दादा डायरेक्ट जमा. काय बोलतो हे काय ए अति करताय तुम्ही. फॅटी लिव्हरनी एवढं काही होत नाही, कळलं ना. 6 महिने वगैरे डाएट केलं की परत नॉर्मल. तुला का बोलायचंय? गप्पा बस ना. तुला का बोलायचंय मध्ये मध्ये? दादा दादाबद्दल चाललंय नाही ते तुझं काय चाललंय? काय काय आहे ना ऑन स्टेज ऑफ स्टेज माझ्यावर मला खरंच कळत नाही. जाऊ दे दादा. आता करायचं तर म्हणजे मला काय? आता डॉक्टरने आम्हाला सांगितलंय की त्याचं फॅटी लिव्हर वाढलंय. फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर. हे काय असतं आणि अहो होतं म्हणजे आता दादा दिसायला तसा धडधाकट आहे पण एवढंच आहे माणूस तू नाही ना. पण त्याचा काही संबंधच नाही ना मावशी. काय? म्हणजे फॅटी लिव्हर फक्त जाड आहे. बघा आता मी जाड आहे, पण मला फॅटी लिव्हर नाही. मला फक्त फॅटी पोटी आहे. काय आहे? पोटी माझं फॅटी आहे. मी फॅटी पोटी, हे टिप- तुम्ही फॅटी पोटी, हा. मी पण ही फॅटी पोटी. दादा, मी छोटी पोटी. मंदर तुला नाटकात तरी एवढी वाक्य आहेत. नाही दादा. दादा, गेली 2 वर्ष मी नवीनच आहे. अजून पण बॅनरवर फोटो नाही. मग काय इथे बोलायचं तुला एवढं? जरा गप्प बस ना. दादाचा चाललाय ना सांगा ना विषय. ते फॅटी काय होत आहे काय काय होतं, आपण ते सगळं खातो ना, तेलकट तुपकट, त्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल खूप आहे. मावशी तुम्हाला काय सांगतो, फक्त डॉक्टरांनी सांगितलंय काय सांग- समीर दादाची काळजी घ्या बोलले. हो, हो. खूप काळजी घ्या. त्याचं डाएट सांभाळा. तेलकट तुपकट तेपकट चुपकट सगळं काही बंद करा बोलले आहेत ते. सगळं बंद. आणि मटण तर नाहीच. नाहीच. मी आत्ता मटणाचं बोललात मग काटाला. हो मावशी असं नका मटण करू. आवडीच आहे ना त्यांच्या समीर दादासाठी मटण म्हणजे विष. डॉक्टरांनी क्लिअर सांगितलंय, रस्त्याने चालताना बकरी किंवा मेंढा दिसला तरी बदला.
एवढा रोड बदला एवढं क्लिअर सांगितलं डॉक्टरांनी. हो हो मटण आता खायचंच नाही होय नाही नाही जरा पण- आता येतील ते त्यांच्या समोर मटण वाढायचंच नाही का नाही 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 वाढायचं. कारण त्यांच्यासाठी विष आहे ना हो, त्यामुळे हो. नाही होऊ शकत नाही पण ते तुपात भाजलेलं आहे ना विष कसं असेल हो आई विष जर तुम्ही तुपात भाजला तर त्याचं काय अमृत होणार आहे काय मला सांगा. काय ग हो हो ना हो हो नाही ते समीर दादासाठी ते तुम्ही केलंय ते विष आहे जाऊ दे मग कुणालाच मटण नको आज मग कशाला असं हे नका करू तुम्ही. काय त्यांना नाही मटण तर मग काय कुणाला अहो पण आम्हाला सांगितलं नाही असं. हा. मला तर डॉक्टरांनी सांगितलं तू फक्त मटनच खा. हो आम्हाला मटन द्या तुम्ही हे नका द्या, हा अहो, तुम्ही त्यांच्या समोर मटण खाणार आणि ते व्हेज खाणार बरं दिसतं का हो ते मावशी आपलं इथेच चुकतं. त्या आजारी माणसाला सांभाळताना घरातली नॉर्मल माणसं पटापट मरतात. काय त्या आजारी माणसासाठी एक डाएट बनवलं जातं त्याचं एक जेवण असतं की बाबा त्याला काही गोष्टी चालत नाही म्हणून आपण ते टाकत नाही. पण जो नॉर्मल असतो ना त्याला त्याचीच गरज असते त्याला ते मिळतच नाही पटकन मरतात ते. हे नका करू तुम्ही. हे बघा आम्हाला मटण वाडा आमचं आहे ते दादाला फक्त हे नका करू तुम्ही प्लीज. मी म्हणजे दादामुळे रंगभूमीचं नुकसान होणार असेल तर- काय हो काय बोलायला तुम्ही असं नाही होणार काय नाही आमचा जीव आहे त्यांच्यावर मी काय होऊ देणार नाही तुम्ही बस त्यांना वेज वाढते चालेल. मला वाढते काय होणार नाही आमचा जीव आहे त्यांच्यावर मेलं नाही पाहिजे ते फक्त एक हे करा काय? मावशी म्हणजे दादा आता आला ना त्याला फक्त तुम्हाला त्याच्या आजाराबद्दल माहिती आहे हे सांगू नका. का हो का तो खूप चिडचिड करतो त्याला मग आदळ होते हे असं सतत चालू असतं प्रयोगात पण चालू असतं. इतका चिडतो ना तो माणूस तुम्हाला काय बरं ठीक आहे नाही मी सतत मोठ्या आवाजात ओरडणं चिडचिड सगळं चालू होतं त्याचं. ताट वगैरे पण टाकून देतो. Danger झालं. त्यांच्या घरचे मला स्वतःहून सांगितलंय त्याला मटण खायला द्यायचं नाही. दादा महत्वाचं की काय महत्वाचं आहे पण दादा महत्वाचं आहे रंगभूमी महत्वाची आहे. महत्वाची. झालं की सांगा झालं की सांगा नाही मी लक्षात ठेवते मी ना मटण हुंगाय पण देणार नाही त्यांना Veg केलंय ना? पिवळ्या बटाट्याची भाजी आणि साधं वरण केलंय वाव, तूप आहे का तूप वरणावर हाय तूप हाय आणते मी तुम्ही लोंढे मावशी कशा आहात लोंढे मावशी ठेवा हो सगळं ठेवा 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 तिकडे इकडे या 8 वर्षांनी भेटतोय आपण येस शेक हँड कसं शिकवलं होतं तुम्हाला ये 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 अच्छा हो 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 कशा आहात काय झालं काय नाही एव्हरीथिंग ऑल राईट इकडे इकडे बघा अरे काय झालं हे आणि तुमचं तब्येतीची काळजी घेताय ना तुम्ही हे बरं रे मोस्ट कॉमन पीपल इन इंडिया आर हॅव्हिंग सेम प्रॉब्लेम फॅटी लिव्हर हे पशा तुला पण सांगतोय काळजी घे बघा दोघांनी काळजी घ्यायची गरज आहे ओके बाकी कशा आहात मस्त मस्त ओके ना, सगळं ओके हा, ना? हा, हा. काय झालं का इकडे काय बघा. वाढायचं ओके 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 ऐ ओळखलं काय कसं आहे मला हा काय हे नाव ना तुझं बच्चू काय नाव दत्तू, दत्तू. दत्तू दत्तू वा 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 हेअर ट्रान्सप्लांट खूप ग्रामीण भागात पोचले रे हेअर ट्रान्सप्लांट माझंच कसं फेल गेलं सगळं बाकी आहेस तसाच आहेस यार तू हा हो जरा ह्याला कुकरमध्ये टाका 2-3 शिट्ट्या काढा जरा वाढू दे पण खरं सांगतो अगदी लोंढेबाई मी जेव्हा म्हटलं ना आता कोल्हापूरचा शो आहे कोल्हापूरचा शो आहे म्हटल्यावर लोंढेबाईंच्या हातचं मटण खायचं म्हणजे खायचंच या ढिंग ढिंग टाक Anyway, चलो 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 तुम्ही तिथं बसा तुम्ही इथं बसा या नाही, बस ना, नाही, पैशाची इथं नको बस. इथं नको उठा 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 माझ्या शेजारी बसतो दादा, इथं नको तुम्ही इथं बस इथे ये ना दादा माझ्या बाजूला बसतो पैशाच्या शेजारी ये की त्याच्यात. दादा उकडं बसायचं कधीतरी माझ्या बाजूला पण बस अरे हो पण तू व्हेज खातेस मग? उगीच माझं ते आता मटण बिटन म्हटल्यावर ते सुटणार नळी बिळी कशाला ते पाहिजे नाही का ओके पांढरा रस्सा आणा ती पांढरा रस्सा 2 वाट्या तरी पांढरा रस्सा येस पांढरा रस्सा हे नको हे नको हे नको पांढरा रस्सा नॉनव्हेज थाळी नॉनव्हेज थाळी लाव येस आजच्या दिवशी हेच खा आजच्या दिवशी हेच आहे म्हणजे नॉनव्हेज थाळी आणा माझी मी फोन केला होता ना तुम्हाला नाही रस्सा अरे बाबा जिभेवर आहे पांढरा रस्सा लवकर आणा आमचं व्हेज पण चांगलं लागतं हो की नाही हो 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 वरण तर फार उत्तम आहे तूप घातलंय दादा बघ तू बस ओ ओ आहे आणा ना पांढरा रस्सा 2 वाट्या मावशी मला पांढरा रस्सा दे ना. पीस पीस असेल तर जरा. पीस आणते मला पोळी चालेल तू ए हे पांढरा रस्सा आणा ओ
लोंढे आ. लोंढे बाई, लोंढे मावशी, लोंढे मावशी. रस्सा एकदम लोंढे मावशी, हे नको आहे. मावशी हे वेस्ट पांढरा रस्सा आहा हा हे वेस्ट ताट आहे हे नको. हे वेस्ट पांढरा रस्साच्या 2 वाट्या जरा आणल्या, तिथे मी बसलेलो आहे. तुम्ही मस्करी करताय का? ऐका ना, तांबडा पांढरा रस्सा मावशी पांढरा रस्सा द्या ना. अरे हे मला नॉनव्हेज थाळी द्या ना. हे पाहिजे, हे मला पाहिजे. मावशी मावशी अरे वा दादा आता. मावशी मावशी काय चाललंय तुमचं? तुम्हाला तांबडा रस्सा का नाही पिऊ देतात? मला पांढरा द्या. पांढरा देऊ का तू? हो हो. ए दत्तू दत्तू, पापड देऊ काय? पापड काका आहेत घरी? त्यांना दे. आपण नाही द्यायचं मला. मला मटण थाळी आणजा लवकर. मला त्रास होतो, तुला माहिती ना, भूक लागली. मी 3 तास प्रयोग करून आलोय. अहो आमचा पांढरा रस्सा दे ना लवकर. आय एम सॉरी मला दे ना. मला त्रास होतो यार, भूक लागली मला. आमचा बटाटा खाऊन बघा एकदा, मटन झक मारेल. मस्त आहे दादा, एकदम असा एकदम झणझणीत बटाटा केलाय त्यांनी, सरक्कन खायचा. तू खा. मला नको सांगूस, तुला शिजून खाईन रे मी. नको रे असं करू. जा 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 लवकर जा. मला द्या ना. मला मी तुम्हाला फोन केला होता. मला किती आवडते तुमच्या हातची मटण थाळी, माहिती आहे ना. मग तुम्ही मला मला द्या ना यार, मला प्लीज द्या ना. या तुम्ही दादा 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 ये इकडे ये. संगमनेरचा प्रयोग आठव. संगमनेरचा प्रयोग. संगमनेर दादा. मग त्याच्यात संगमनेरचा काय संगमनेरचा प्रयोग काय झालं मग? आठव दादा, संगमनेर. काय आठवलं? संगमनेरचा प्रयोग. हा आठवलं. मग त्याचं काय? आठवा तुम्ही संगमनेरचा प्रयोग आणि हेच खावा तुम्ही. हा ये दादा. संगमनेरचा प्रयोग आठवून व्हेज खायचं? याचा काय संबंध? या तुम्ही बसा तुम्ही. मी तुम्ही मला मटण थाळी का नाही? बसा तुम्ही अरे पण पहिला. आठवा. हे नकोय मला. हे मला मिळतं ना. मिळतं. आम्ही जे नाटकाची जेवण असतं ना व्यवस्था केलेली, तिकडे बटाट्याचीच भाजी असते. होय, बटाटे. कळलं का? आता- पण मला इथे कशासाठी आलो मी तुमच्याकडे? महिनाभर झाला मी त्याच्या मागे. मला तुमच्या आजची मटण थाळी आवडतं ना. मला द्या ना मग. ती अशी हे नको, हे नको. मला मटण असं थाळी. खायचं असतं हे. तब्येतीची काळजी घ्यायची असती. चिडचिड होते, शुगर डाऊन होती. आपण जादाचं नाही बोलायचं. हा अगं माझी टेम्पररी आई, सगळं मान्य आहे. पण मला ह्या सुरत का बोलताय? मला फक्त मटण खायचं आहे म्हणून. मी तुम्ही मुद्दामून करताय का मला नाही मुद्दाम सांगा? नाही कर. खावा थोडंसं खाऊन घ्या. चला थोडंसं खा, थोडंसं खा. अरे मटण थाळी द्या ना मला. अरे मला दे रे. ओ दादा, दादा. अरे दे ना यार. काय चाललंय तुमचं यार? काय हो हास्य जत्रेचा न सांगता ब्रेक काय घेतला तुम्ही? चॅनलला जाऊन विचार ना. मला कशाला विचारतो? आम्हाला पण माहित नसतं. दर 22 दिवसांनी नवीन प्रोमो करतात. आता 3 दिवस, आता मात्र 2 दिवस, आता मात्र तुम्हाला वाटेल पण आता मात्र 5 दिवस. आम्ही विचारतो सध्या काय चाललंय ते. आम्हाला जायचं, तुम्हाला मटण थाळी द्या रे. मटण थाळी द्या मला. तुमच्यासाठी की नाही मुळ्याची कोशिंबीर केली आहे. मुळ्या खायचं आहे मी. मुळ्याची कोशिंबीर. छान आहे. मटणाची रिप्लेसमेंट मुळ्या. असं वाटतं ते. मला आत्ताच्या आत्ता पांढरा रस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. नंतर मी पांढरा रस्सा दे मला. आणि नाही आणू का? आणि- अळणी दे, अळणी दे, अळणी दे. वरण वरण आहे ना, बरं. अळणीच आहे. फार फार कमी मीठ आहे त्याच्यात, घेऊन बघ. हे अळणी नाही का? अरे तूप पण अळणी घातलंय. म्हणजे मटणाचा स्टॉक असतो, त्याला अळणी म्हणतात. ते घाल ना डोक्यावर आंघोळ करताना. मला काय करायचं त्यांनी? मला आत्ताच्या आत्ता पांढरा रस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर बस खाले. बस म्हटलं का नाही? नटबीट बघणार ना, वाजबीट फणकन. मटण पाहिजे, मटण पाहिजे, मटण पाहिजे. जीवाची काय काळजी पाहिजे आहे का नाही? दिसला आपला जिभेचे चोचले, जिभेचे चोचले. जीवाची काळजी करा. तुम्हाला नसल, आम्हाला हाय तुमच्या जीवाची काळजी. बसते तर उठलात ना वरने अशी बुक्कीन आणि खेळासारखं ठोकीन खाली. मटण पाहिजे, मटण घ्या ते. घ्या ते. कालवा 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 ते. बटाटा कुस करा त्याच्यात. कुस करा. खा. वडा कसं झालंय? वाट्याना हे चालय वाट्याना आवाज. मटण खाते, मटण खाते. आम्हाला नाही व्हायची तुम्हाला श्रद्धांजली. खावा ना गपचूप हे.
मुंबईत जाऊन पण मटणाचा आवाज काढला का नाही, मिळाल ती एसटी पकडून वाजवीन कानाखाली कचकन. घ्या ते. वा आपली जीवाला हुर 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 हुर. नंतर सांगायला मोकळे खानावळीवाले काकूनी नट मारला म्हणून. कसा मावशी तो बघा हे करतो. चौगुले खाताना हसत खावं. हं? क्या बात है! दादा तुझी मटणाची नाही पण आमची मात्र खूप हसण्याची भूक भागली. खूप दिवसांनी खूप हसून जाम बरं वाटतंय. भारी परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खरोखरच कित्येकदा असं व्हायचं की प्रयोगानंतर त्या त्या ठिकाणचं ते जेवण हे फार आकर्षणाचा बिंदू असायचा. परवणे हा. त्यामुळे एक जुन्या आठवणींना उजाळ मिळाला या स्किटच्या निमित्ताने आणि कॅरेक्टर्स नेहमीप्रमाणे मस्त. पशा फॅन्टास्टिक. मंदार मस्त. म्हणजे ती जी मधली एक जागा होती की नाटकात तरी तुला एवढी वाक्य आहेत का ती फार आवडली. वनिता अफलातून फारच मजा आली. मस्त. दत्तू कमालीचं टायमिंग होतं. कमालीचं म्हणजे विषय डायव्हर्ट करण्याचं जे होतं असेल तर का नाही 2 महिने वगैरे तो इतका सरप्राइझिंगली आला ना पंच की क्या बात आहे. वा वा. ईशा बहारदार. सम्या खूप मजा आली आणि या तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल तुमचे खरं तर आभार मानले पाहिजेत कौतुकाच्या ऐवजी. खूप मजा आली. वंडरफुल. वा वा. सई मला तो पंच खूप आवडला. 2 वर्ष मी नवीनच आहे अजून. मस्त पंच होता आणि भावा तुझा राग आला, जेन्युइनली राग आला. म्हणजे छान परफॉर्म केलंस तू. तुला जेव्हा मटण मिळत नव्हतं तेव्हा तुझे जे एक्सप्रेशन्स होते समीरदा ते खूप कमाल होते. ईशा मस्त. खूप मजा आली. खूप दिवसांनी इथे हक्काच्या खुर्चीवरती बसून खूप बरं वाटतंय आणि तृप्त झालो. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. मंडळी शेंद्रूचा मेहुणा उभा राहिलाय निवडणुकीसाठी. चला बघूया शेंद्रू त्याला लोकशाहीचे नेमके कोणते धडे देतोय तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. बायगे शेजाऱ्यानं स्ट्रॉबेरीची शेती करायला घेतलं ना वाटतं. हॅलो 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 सरपंच सरपंच. हा मीच बोलतोय शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. देवानं घडवलेली लिमिटेड एडिशन. हा वय वय हा तेच. नाही बरे आहेत ना तुम्ही. नाही तुम्ही बरे असणार हो. गावातल्या सगळ्या योजना पहिल्या तुमच्या घरात जात आहेत. नाही 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 माप गाड्या फोन नाही केलेला आहे. काय आलं काळजीपोटी फोन केला. काळजीपोटी. हां काळजी वाटते ना हो तुमची. काय झालं गावात आता रात्री अपरात्री बिबट्या येतोय आणि कुत्र्यांना घेऊन जातोय. तर म्हटलं तुम्ही आहेत की नाही ते चेक करावं एकदा. नाही अहो तसं नाही. तुम्हाला मी कुत्रा म्हणून काय ते पण डायरेक्ट तोंडावर काही लक्षात येतं तुम्हाला. असं नाही एवढं पण नाही अगदी खरं एवढं बोलायचं नसतं. नाही कसं आहे काळजीपोटीत फोन केला हो. कसं आहे तुम्ही ते बडीशेप खाताव रात्रीची आणि शतपावली करत फिरताव अंगणात आणि तिथंच झोपताव ना. आणि कसं आहे अंगणात झोपू नका. वहिनी बोलली आज चला तर जावा. कसं आहे बिबट्यानं बाहेरच्या बाहेर घेऊन जाण्यापेक्षा वहिनीने आत नेलेलं बरं हो. काय कसं जीव वाचतो बाकी काय ना. आता मला माहिती आहे पोट खाजवत असाल तुम्ही. ठेवा फोन ठेवा एवढं सांगायचं होतं. कसं जरा नवीन सीझन आहे ना जोर लावला हो पहिल्या टायमाला. आला माझा धुरंदर आला. काय ग काय 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 झालं
अमावास्याचा नारळ दिला हो? काय दिला राखणदाराला नमस्कार केला केला टेंब्यावरचा नारळ दिला 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 सगळं केलं पण झालं काय काय नाही वो काय? डावा डोला फडफडतोय म्हणजे नक्कीच काहीतरी संकट येणार आहे तर काय नाही तुम्ही गावात सोनी मोनी घोषित करा काय 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 गावात सोनी मोनी घोषित करा सोनी मोनी आयशीच्या गोवाची आणीबाणी म्हणतात तिला आणीबाणी सोनी मोनी कुठली असतं हो आणि- घोषित करा हो तुझा डोला फडफडतोय म्हणून ती घोषित नाही करता येत ती मोठी प्रोसेस आहे जरा गप्प बसा तुम्हाला कळत कसं नाही काय- हो? काय? डावा डोला फडफडतोय म्हणजे संकट येणार आहे मला नाही येणार संकट. काय माझी ओ ताये बाई ग. ताये आलं सोंडू आलं संकट आलं सोंडू ताई काय रे ये काय की ताई काय रे सोंडू आई ओपेरा ताई झाला काय थांब अगं बाय काय करते आई गेली माझी जननी गेली माझी दुधावरची साई गेली ग ताई उठ माझी माय गेली माझी गाय गेली ग ए ताई तुझी कविता मस्त आहे वरती उठ जरा अगं, ताई माझं ऐकून तर घे काय झालं? आला काय रडायला तुला आई अगं आईला काय नाही झालंय आई मस्त धडधाकटा तिकडे घरी जिवंत आहे ती काय गेली नाही मेलास तर नाही तर आई काय? बोलून थांबलास कशाला तुला सरप्राईज द्यायला पॉज घेतला वाज घेतलास तू आई गे बा. गेली 7-8 वर्ष आपण वाक्य बोलतोय आपला अभिनय लोकांपर्यंत पोहोचत नाही काय बोला ना अरे पूर्ण वाक्य वर्कआउट होत नाही तू पॉज वर्कआउट करशील बसाड्या काय तर काय अरे बोलायला नको ह्याच्या एका पॉज बोलले तू केवढं साहित्य संमेलन भरवलं तिथल्या इथं आई चिडू नको आपलं काय चिडू नको आले आले तरी बोलाल तुम्ही काय केलं ना त्याचा नाही त्याला बोलू दे बरं आहेस ना मी 12 बरं आहेस ना? अगं, काय करते काय बरं आहेस ना त्यांना काय बोलायचं हा. ना ते बोलू दे भाऊजींनू हा जे काय बोलायचं आहे हा. ना ते सगळं बोलून घे आताच काय का नंतर माझा दिवस फिरणार आहेत ते दिवसाला पण गांगरवलंस की काय कसं बोलतायत कसं बोलतायत बघ काय रे काय एकदा का मी निवडून आलो ना जिकडे तिकडे चौकडे माझ्याच नावाचा गजर होणार आहे ते पण मतदारांच्या शक्तीमुळं आले अलंकारिक बोललास म्हणजे नेमकं काय याचा अर्थ काय सांगतो सगळे सांगतो बोल तर बस बस काय रे आई हा. यंदाची सरपंच पदाची निवडणूक मी लढवणार आहे माय गे तू सोंडू ह्या कॉन्फिडन्स कुठल्या बाजारात आणलास सांगतो खाली बसा सांगतो सोंडू काय झालं काल मी टायटॅनिक पिक्चर बघत होतो हा. आणि अचानक मला कळलं मी मोठा झालोय इतर थांबव आणि ब्रश हात घे मध्ये सांगितलं एक आठवण करून दिली त्याच्यानंतर मला असं झालं की आता आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे मग जीव द्यायचा कसं बोलतात बघ ऐकून तर घ्यावा काय आता बोलतोय कसा आलेला? मधी 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 बरं, मधी बरं, बोल बाबा बोल बाबा. मग त्याच्यानंतर ताई मी ठरवलं की आता आपण निवडणूक लढवायची बाय गे माझा सोंडू मोठा झाला ग निवडणूक लढवणार ग माल वय वय मत भिजतील निवडणूक करते ना बाय माझा केवढा मोठा झाला ग माझा सोंडू काय काय हा काय बोल काय झालं सगळं हा तू गप्पवास नको त्या गोष्टीला प्रोत्साहन कशा देतेस आहे तू म्हणजे हा? हो. निवडणुकीला उभी राहणं म्हणजे रेशनच्या रांगेत उभं राहण्यावर काय काय तर सोपं आहे करल आतनं बाहेरला तयारी केली पाहिजे नाही तर लपडी होऊ शकतात म्हणजे पिक्चर बघून मुलात इतिहास आणि स्वतःचं भविष्य ठरवायचं नसतं लपडी होऊ शकतात कळलं काय तुम्हाला आणि टायटॅनिक बघून तर ठरवायचंच नसतं टायटॅनिक कसा पिक्चर आहे थांबत थांबत बघण्यासारखा पिक्चर आहे ना काय थोडंसं थांबायचं परत मागे जायचं परत पुढे सुरू करायचा असं सगळं पिक्चर आहे मी तुम्हाला सांगतो चित्र काढायच्या वेळेला जर बोट पण थांबली असती ना तर ऍक्सिडेंट झाला नसता सगळं वाचलं असतं पण कुणाला मी त्यावेळेस बोटीत नव्हतो पण नाही तर सुचवलं असतं सगळ्यांना हं? मी गप्प बसावं नाही तर काय मला कसं सांगताय नाही काय सगळे तू बोल काय तर बोल. राजकारणात तुझा ऍक्सिडेंट होऊ नये ना म्हणून सगळं सांगतोय मी टेन्शन नाही भाऊजी ऐकून तरी घ्यावा मतदारांचं प्रोटेक्शन आहे माझ्याकडं आणि तुम्ही किती काळजी करता हो माझी काळजी करणार काय टेन्शन घ्यायचं काम नाही भाऊजी काय? मी सगळी तयारी केलेली आहे आणि मी तयार सुद्धा झालेलो आहे म्हणजे काय केलं साहेब तू मी माझा पक्ष काढलाय हे? पक्ष पण काढलास मग हा कागद बघितला हो काय इकडं आहे काय गे? आतापासून जादू दाखवायला लागलायस तू मग पक्षाचं नाव बघा रजिस्ट्रेशन करून आलं आताच ताई पक्षाचं नाव ऐकलंस याच्या काय आम्ही नाहीचा 11
आम्ही नाही जा 11 हे तुझ्या टीमचं नाव आहे ना रे क्रिकेटच्या हो. त्या पक्षाला दिलंस तू कसं असतं भाऊजींनू आपल्या गावातलं सेलिब्रिटी हा. आणि खेळाडू हे आपल्याकडे आहे तसं दाखवायचं आपण फक्त. मग काय होणार? जर गावातली लोक पण बोलतात लगेच या गोष्टीला. होय काय? त्याच्यामुळे अख्खीची अख्खी टीम आहे ना ती माझ्या पक्षात घेतली मी आता. त्यानं काय होणार म्हणजे म्हणजे हे चाललं एक पण शाना नाही कोणी विरोध नाही केला ना तुला असं होईल तुम्हाला वाटतं? हा? विरोध केला याला त्या सुशीचा पोर कोण तो अगं उमेश ग ता गिरमी गिरमी त्याचं काय हा माझा शिक्षण अनुभव बाहेर काढत होता. मग त्याला बोला बाबा इकडे ये. त्याला बोला असं जर काय केलास ना तुला धमकी देतोय एक तर तुझा अफेअर व्हायरल करीन नाही तुझं करिअर शाप बर्बाद करून टाकीन. साग आराटला ना तिथल्या इथं. असं ठेचून टाकायचं आडवं येणाऱ्यांना. बघ हे जो शोभता भाई एकमेकाला इथंच आपण चुकताव. कुणीतरी प्रश्न विचारला ना की त्याला पहिल्या येड्यात काढायचं नाही तर त्याला बदनाम करून गप्प बसवायचं. अरे असं नाही चालणार. हल्लीच्या समाजाला चांगल्या शिक्षण म्हणजे शिक्षण घेतलेल्या लोकांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं माझा भाऊ अडाणी आहे आणि नुसता अडाणी नाही अडाण्यांचा बादशाह आहे तो. गप्प बसा. अडाण्यांचा बादशाह आहे तो. मागल्या टायमाला काय केलं माहितीये ना काय? मत द्यायला गेला ह्याला वाटलं कुणीतरी उभा कॅशिओ ठेवला नाही म्हणून अर्धा तास ईव्हीएम वाजवत होता. हा पोरगा सुनील शेट्टीचं गाणं वाजवलं हाय उकू मतदान केंद्रातली माणसं नाचव होती. म्हणजे बारका होता तू तेव्हा. बारका होता तो काय तू झालं की एवढा मॉक आणि वरचं बाय झालं. माझे मी कुणाला सांगतोय तुला असू दे, सांगतोय असू असू दे. तू काय केलंस नोटाचं बटन दाबलंस आणि मशीन समोर अर्धा तास बसून होतीस. आता नोटा बाहेर येतील नंतर नोटा बाहेर येतील ही तुझी अक्कल. मी काय करू ते चिन्ह आम्हाला काय कळत नाही. माझा तर सगळा जीव दलनाच्या डब्यामध्ये दलनाच्या डब्यामध्ये आणि कांद्यांमध्ये. कांदे संपले तसं काय अक्कल पण संपली. मी काय म्हणतो वेल काढ एकदा भांडी घासताना मेंदू पण घास जरा बघ काय होतं काय. अहो तिच्यावर कशाला ओरडता भाऊजीनू? नाही तर काय अहो लोकांचा गोंधळ होतो मग का? चिन्ह कळत नाही लोकांना. नाही तर काय? मग अहो, आताच्या निवडणुकीत एखादं चिन्ह एकाकडे असतं दुसऱ्या निवडणुकीत ते भलत्याकडेच असतं. जनतेचा गोंधळ नाही होणार. मग तुझं पण असं झालं मग करशील काय. नाही ह्याच्या बाबतीत मी लय भारी डोकं लावलं. काय केलं काय तू? हा चिन्हच वेगळं आहे ताई. हा चिन्ह काय माहितीये काय काय आहे? मिरचीवर बसलेला मुंजा. काय झालं की आपलं डायरेक्ट ओढून पप्या बरी घेते ना तू. मिरचीवर बसलेला मुंज्या हे त्याचं चिन्ह आहे. मग काय आला? हा? हे चिन्ह असलं ना की मी लोकांना धमकी पण देणार. काय? मी जर मला मत नाही ना दिलात तर हा मुंजा तुम्हाला शाप झपटवून टाकेल की नाही बघा. घाबरतात लोक. लोकांशी ना लोकशाहीनुसार वाग. हुकुमशाहीनुसार वागलास ना मुंज्याची मिरची अलगत काढून घेतील लोक. कळलं काय तुला. लोकांना ग्रँटेड धरायचं ना. हिटलरने सुद्धा शेवटी आत्महत्या केला. बाय गे मग त्यांनी आत्महत्या केली काय मग? हो? गावात काय कळलं नाही हो. चांगला पोरणारे. माहिती काय परवा नदीवर मासं पकडताना बघितली मी त्याला. ता भाटकर मी हिटलर बद्दल बोलतोय वासाड्या. हिटलर जर्मनीचा हुकुमशाह. आता कशाला आपल्याकडे आला नदीवर मासं पकडायला. काय कामाला चल तिकडे. हिटलर काय बोललास तू. का आपल्याकडे आलेला कशाला मासा पकडायला नदीवर. तू आज रात्री बिबट्याच्या घशात झोपशील थोड्या वेळ. काय बोला तुम्ही आणि अरे हे काय बोलतो हा? हे काय बोलण्याची पद्धत झाली. आपल्याचं ऐकून तरी घ्या. अरे हिटलर म्हणजे कोण मसाड्यानो. हिटलर म्हणजे तिकडचा हुकुमशाह. कळलं काय. लोकांना मारला लाखो लोकांच्या कत्तली केला विषारी गॅस सोडला. मी म्हणेन तर खरं असं वागला जगाशी दुश्मनी घेतला शेवटी जग त्याच्या विरुद्ध आलं घाबरला आणि आत्महत्या केल्या त्यानं. कळलं काय. हे करायचं असतं असं नाही करायचं. चांगलं वागायला लागतं. लोकांचे प्रश्न सोडव. काय बोललो. लोकांचा प्रश्न सोडव तर निवडून देतील. लोकांचे प्रश्न. मग अहो मी चीनचा प्रश्न सोडवणार. चीनचा. कुठला. चीन. जाहिरातीचं बॅनर काढून संडाचा दरवाजा बनवतोस तू घरचा. तुम्ही ऐका तरी त्याचा. अरे कुठली लायकी. चीन तो चीन. अरे चीन मध्ये अक्षर आहेत ना तेवढा किलोमीटर याचा मतदारसंघ पण नाही. असा हात केला की मतदारसंघ संपेल याचा. असू दे ना, सुरुवात आहे ना. अरे गावासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. गावासाठी काहीतरी कर ना. रोजगार तयार कर. पर्यटनाला चालना मिळेल असं काहीतरी कर. हाय भडकू नका. आहे ना. सांग. सगळं इकडं आहे माझ्या इकडं आहे. ताण डोकेदुखी होईल बाहेर. बुर्ज खलिफा माहितीये काय. पाडलास की काय तू. नाही हो बुर्ज खलिफा आहे ना तिच्यापेक्षा उंच 200 मजल्याची मी मुतारी बांधणार आहे गावात. बघा ऐका. मी ऐकलं तू ऐकलंस का. ऐकला मग. हे मला कळलं नाही उडवलंस ना पण काय करणार आहेस तू. 200 माळ्याची मुतारी बांधणार आहे शाप वरपर्यंत. त्याला काय होणार आहे. काय होणार. हा. अरे गावातली लोक मस्त हलकी होतील. वरना गाव बघतील टॉप व्ह्यू. वरनं गाव बघण्याच्या नादात खालून त्यांचा मतदारसंघ दिसला तर काय करशील. हा, तर बोलतात बघ. हे ना म्हणजे अरे हे काय ही काय गोष्ट आहे. चांगला काहीतरी सुचलं नरटी लावा त्याला. अरे अगं 200 मधले जाऊन एखादा माणूस मुतल कशाला. कळलं काय तुला. आणि ही कुठली फॅन्टसी आहे तुझी.
उद्या जायपर्यंत एखाद्याचं धरण मध्येच फुटलं तर गावात पाणी नाही होईल हा? पूर आला तर काय करायचं का बसावं, तुम्हाला चांगलं बघवतच नाही हो. चांगलं हे चांगलं. अरे मुतारी बांध हे काय चांगलं ताजमहाल बांध तसं काहीतरी कर. मुतारी बांधशील तू. अरे गावचा पैसा पाण्यात कशाला घालतो काय तुला कळतं काय. उद्या गावाला हिशोब मागितला नाही मग अहो, कोण नाही मागतो हिशोब. हा? मतदान झालं की 5 वर्ष झोपतात गावातले. होय काय? आणि ताई आपल्या गावातली लोक आहेत ते आपल्याला कशाला काय विचारतील. नाही तर काय. आणि अगदीच एखाद्याला ऊत आला विचारायचा तर आपण काय करायचं माहिती काय ताई, गावातल्या लोकांना भावनिक करायचा आणि त्याच्या अंगावर सोडून द्यायचा. आमदारांनी खास टीप दिली नाही मला. बाय आमदाराचा माणूस झाला. बघितलं माझा भाऊ आमदाराचा माणूस झाला. नाही तर तुम्ही येता जाता टोचत असता त्याला ते. अगं त्या भाला घुसवायच्या लायकीचा आहे ना टोचतोय नशीब समज त्याचा कळलं? आणि आमदार कशाला भुललाय माहितीये त्याच्या गुन्ह्यानं नाही भुललाय तो त्याची गुलामी वृत्ती बघितला नाही म्हणून भुललाय. काय बोलाल तुम्ही. अगं ह्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं. ए चल नाही नीट ऐकून घ्या. शिक्षण बिक्षण सगळं झूट आहे ताई माहितीये काय. झूट आहे. व्यूटच आहे. मी एकदा निवडून आलो ना सगळ्या शाळा बंद पाडणार आहे बघ मी. बघू नका असं आ करून वरती. माझ्याकडे उदाहरणं आहेत. काय? बिल गेट्स, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विराट जगताप हे सगळं नापास झालेत पण आज मोठे आहेत की नाहीत. मोठं झालेत त्या. पण मी कसं चौथ्याला ओळखतो बाकीचे तिघं कोण आहेत. याच्यावर ना तुमची धाव लक्षात घ्या. बदलापूरच्या पुढे जा वांगणी आहे. वांगणीत कोण राहतं. तुम्हाला काय करायचं आहे. ऐका तरी बोल बाबू बोल. डेंजर आहे ते. ऐकतं काय. मी ठरवलं मी निवडून आलो ना की सगळ्या शाळाच बंद पाडणार आहे. पण त्यांना काय होणार आहे ना? काय होणार आहे. आपल्या गावातली शाळा आहे ना ती बंद पाडताना आपलं गणिताचं मास्तर आहेत बघ त्यांना सामने उभा करणार आहे उन्हात. कशाला? कशाला मला नेहमी ओनं उभं करायचे बाहेर शाळेच्या. अगं ताई ह माझं केस आहेत ना ते शाप शिल्की होती शिल्की पट्टी टाकून टाकून कुर्लं करून टाकली त्यांनी. अरे कुर्ले केलं नशीब तू गोटा करायच्या लायकीचा आहेस. काय प्रश्नाला उत्तर दिली समजलं काय त्यांना काय. अरे काय विचारलं ना त्यांनी. हलू जरा हलू. त्यांनी काय विचारलं नाही. मुंबईत 1 पाव 1 रुपयाला मिळतो तर 10 पाव किती रुपयाला मिळतील. हा बोला एवढ्याला आम्ही पावाण्याला जात नाही. हे याचं उत्तर. बारका होता ना तो. बारका होता पण एवढं कळलं. त्यांनी काय आयुष्याचा प्रश्न विचारला होता गणिताचा प्रश्न विचारला होता. बारका होता तो. हो पावाण्याला मुंबईत जायला कशाला पाहिजे वाढीत येतो पावाला. अरे पण त्या आयुष्याचा प्रश्न नाही गणिताचा प्रश्न होता वाचाड्या. असंच इमॅजिनरी असतं सगळं. हा ऐकतं काय असं नसतं. आणि तू जे उदाहरणं दिलीस ना असं नसतं. नापास झालेली 3-4च माणसं असतील करोडो मधनं जी मोठी झालीत पण पास झालेली मी तुला लाखो माणसं दाखवू शकतो जी मोठी झालीत. कळलंय काय. शिक्षण महत्वाचं आहे. मोठ्या शाळा देतं. आणि तू मराठी माणूस आहे ना रे मग मराठी शाळा पाडतोस लाज नाही वाटत. काय आहे मराठी भाषा आपली चांगलीच आहे हो भाऊजींनू. पण कसं मी आता जिकडे तिकडे फिरतो ना तर मी बघितलंय गावातल्या लोकांचं इंटरेस्ट आहे ना रशियन मध्ये आहे. त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे रशियन भाषा कंपल्सरी करणार आहे छोट्या शिशूपासून. कंपल्सरी रशियन भाषा. माझा भाऊ केवढा मोठा झाला रशिया बिशियाची वार्ता करायला लागला ग माझा बाबू. झालं ता कशाबद्दल बोलतोय सांगितलं ना तर रविवारी कोंबड्याऐवजी त्याला कापशी. जाऊया भाऊजींनू विषय कशाला पाहिजे तो. कसा हो? नाही तर काय. आता पाण्यात पडलाय तर पवाय पण शिकल ना. अरे हा शिकेपर्यंत अख्खा तलाव गडूल होईल त्याचं काय. हा आणि हा माणूस काय धड आहे काय याला अक्कल आहे. परवा बँकेत गेला बँकेत बोले पॅन कार्ड 6 पॅन काढून उभा होता त्यांच्या समोर. ही त्याची अक्कल आहे. हा याचा EMI बघून गावची शाखा बंद झाली. काय पण बोलतात तोंडाला येईल त्याला त्याला कोण मत देईल. कोण मत देईल. अगं ताई सगळे मत मलाच देणार आहे. बाई, तुलाच देणार आहे. मी म्हणतो याला निवडणुकीला पैसा कोण देताना तेच बघतो. थांबा व कोण कुठे काय कोण कुठे करता? सासूबाईनं फोन लावतो याला फोन नको. नको आईला फोन लावू नका. का काय आलं ती भडकले माझ्यावर. काय केलंस काय तू. काय झालं ती रात्री झोपली होती ना हा. तर तिचं पांढरं केस कापले डिसोजाला विकलं मी. कशाला. त्याच्या बापसाला सॅन्ताक्लॉज बनायचं होतं ना म्हणून. डोक्याला हात लावणार का काय नाही. पैसे मिळालं तुला. 50 रुपये गावले चांगला भाव होता. कसं आहे नॉर्मली 20 रुपये गावतात मला 50 रुपये गावले. आता ते पैसे मिळालेत ना त्याच्यात निवडणुकीचा सगळा खर्च करणार आहे मी. निवडणुकीसाठी तू आयशीला टकली केली. नाही काय रे बाबू काय रे. काय नाही काय केलं. कुठं फिरशील बाप. हलू 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 जरा. कसं काय तुम्ही आल्यापासून माझं पाप पुण्य सगळंच काढतावाय. आता केलंच आहे तसं सगळं. अरे कामाचं काय होतच नाही आल्यापासून. बसा इथे तुम्ही. बसा बसा जरा अरे ऐकून हा घ्या. माणूस ना हे करेल. असा हो. अगं मला सासू सारखी समोर येते मला हसू येत आहे. हात पुढे घ्या. हात पुढे करा. घ्या 5000 रुपये. आधीच मत विकलंस की काय माझं. नाही हो. काय माणूस आहे हा? 5000 कसले आहेत माहितीये काय. म्हणजे? तुमची साड्यावरची जमीन आहे ना 4 गुंठ हा. ती मी आमदारांना विकली 1 लाखात.
त्यातले 5,000 रुपये आहेत आणि बाकीचे तर उरलेत ना 95,000 रुपये. ताई बोलली तुला ठेवून घे आणि जो काय खर्च येईल ना आता निवडणुकीला सगळं तिथं उडवून टाक पैसे, मग तू जिंकून येशील. म्हणजे माझी जी 10 लाखाची जमीन आहे ती तू अक्कल लावून 1 लाखाला विकलीस त्या सरभरीत आमदाराला. म्हणजे राजकारण माझ्या घरात आणि हो. नात्यात घुसलं. थांब. काय हो तुझं आता नाही काय हो याचं तोंड गोड करायला पाहिजे ना. पराक्रम गाजवला, निशब्द केला ना मला. बाय घे हे सोंडू पहिल्यांदा यो माणूस शांत गेला रे. तू एकटाच आहेस त्यांना शांत करू शकतो. बाय घे बोललो ना मी, अरे जादू आहे माझ्या ताई. आणि हो भाऊजी एवढ्याच्या जमिनीची काय चिंता करताय, एकदा मी निवडून आलो ना अख्ख्या गावची जमीन तुमच्या नावावर करून टाकीन. सगळीकडे फक्त शेंद्रू गानू देवलेकर, शेंद्रू गानू देवलेकर, शेंद्रू गानू देवलेकर. भाऊजी पेढा आणायला गेलेत वाटतं. आणला हा काय मोठा आहे. भाऊजी नो काजू कतली का आणलात? काजू कुठली नाही, तलवार आहे. खरी आहे? अरे आजोबांची. ते बोलले होते एकदा बाहेर काढलीस ना की काय कापल्याशिवाय आत ठेवू नकोस. काय प्लॅन काय आहे? संडे आहे ना, सोंडू. संडेला सोंडू कापायचा आहे. हो बाय आजोबा आलं वाटतं. तुझच्या वा वा, एकदम खास परफॉर्मन्स. काही पंचेस एकदम थेट काळजात घुसले. मस्त. बघूया या प्रहसनावर आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसादा. अप्रतिम. ती जी तलवार शेवटी आणलीस ती तू पूर्ण स्किटभर ठेवायला पाहिजेस असं मला वाटतं श्रमेश. कारण तुझा विनोद हा कंटिन्युअसली तलवारीच्या धारेवरचा असतो आणि ती त्या धारेवर तू इतका खंबीरपणे उभा असतोस की जरा पण मनात शंका येत नाही की तू कुठेतरी कोसळशील, कुठेतरी पडशील. इतका बॅलन्स तुझा ह्युमर असतो ऑलवेज. अफलातून नेहमीप्रमाणे. तुझ्या विनोदाची जातकुळीच काहीतरी वेगळी आहे आणि ती त्याची फार गंमत येते बघताना समोरून. आणि वनिता अतिशय भक्कम साथ दिलीस तू त्याला आज नेहमीप्रमाणे. या मंचावर उडाण टप्पू मुलाचं काम बने तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही करू शकत. इतकं समरसून करतोस तू. नाही, दिस इज कॉम्प्लिमेंट. इतकं मनापासून करतोस ते कॅरेक्टर आणि इतकी मजा येते त्याच्यात. त्याचा बावळटपणा, त्याचा अडाणीपणा, त्याची असलेली मतं ह्याच्यात कुठेही उद्धटपणा किंवा समोरच्यांच्या वयाचं बंधन न तोडता वागणं नाही आहे. त्या कॅरेक्टरला पण एक गंमत आहे. त्या चौकटीत राहून तू ते कॅरेक्टर प्ले करतोस. फार मजा येते नेहमीप्रमाणे. वंडरफुल परफॉर्मन्स. मजा आली. वा वा वा. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शाळेमध्ये जिथे मुख्याध्यापक घेणार आहेत पालकांची शाळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या शिकवणीसाठी. आणि ही शिकवणी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे प्लीज कलाकार. लाजा नाही वाटत तुम्हाला? लव्ह लेटर लिहिता? तिसरीत आहात ना दोघं. लव्ह लेटर लिहितोस तू? उठा भाषा काढू का सर? तू का उठा भाषा काढणार? मग अंगठे धरू? आणि गप्प उभा राहा रे. तू काही गुन्हा केलायस का? नाही मॅडम. नाही ना, मग शांत उभा राहा. सर नीट उभा राहा. शिवा नीट उभी राहा. सर या मुलीनी याला लेटर लिहिलेलं आहे. अरे वा वा रे वा वा, छान छान छान. म्हणजे मोबाईलच्या जनरेशन मध्ये सुद्धा पत्रव्यवहार सुरू आहे. वा वा. सर लव्ह लेटर लिहिलंय ना? अरे वा रे वा. लव्ह लेटर लिहितेस? हे बघा सर. वा रे वा, काय छान अक्षर आहे. सर लव्ह लेटर आहे सर. वा रे वा. तू लव्ह लेटर लिहितेस? लाज नाही वाटत तुला? लव्ह लेटर लिहितेस? हे काय तोंड आहे? हे काय तोंड आहे हिचं? शिवाली नीट उभी राहा. हे काही नाही, हिच्या पालकांना बोलावून घ्या. बोलवलंय सर, बोलवलंय. त्यांना 11 वाजता यायला सांगितलं होतं. ते येत असतील सर. 11:30 झाले, कधी येणार ते? नीट उभी राहा आधी, नीट उभी राहा. लव्ह लेटर लिहायला ते शाळेत हे शिकवतात तुला? शाळेत कोणी शिकवलंय तुला हे? चेतना मॅडम? शिवाली तुम्ही शिकवलंय? नाही सर, नाही सर, मी हे का शिकवेन सर? नाहीतर मी इथे घेऊनच आले नसते ना तिला. उलट ती मागच्या बेंचवर बसून मस्ती करते सर, म्हणून मी तिला पुढच्या बेंचवर आणलं.
तर हे प्रताप बाहेर आले. हा सर आणि मला सारखं सारखं ना ए नवरोबा नवरोबा बोलते आणि गाल ओढते जोरात आणि एवढ्या जोरात गाल ओढते ना सर दाढीचा केस उपडते आणि मग हातात ठेवते आणि म्हणते मेक अ विश आणि फुकते. आणि मग यो काय मागतो माहितीये का विश मध्ये समोसा पाव मागतोय होय कोणी. आणि तो नीट करून बोल, हे असं असं करून बोलायचं नाही. समोसा पाववर फोकस करायचा आहे का आत्ता? लव्ह लेटर लिहितेस, तुला लाज नाही वाटत? आई बाबा कुठे आहे तिचे? आई वडिलांना बोल. बोलवलंय सर बोलवलंय. सर मी पाया पडते नका बोलवू सर माझ्या आई बाबांना. तू रडणं थांबव. सर मी पाया पडते सर. आधी स्वतःच्या पायावर उभी राहा, मग पाया पड. मला रडून दाखवू नकोस. अलका कुबल, निरूपा रॉय अशा अनेक जणींना बघितलंय माझ्या जनरेशननी. हे रडगाणं माझ्या समोर चालणार नाही, कळलं? नीट उभं राहायचं. येऊ दे तुझ्या पालकांना, बरोबर ते तुला खडसावतील. नाही नाही, हे घरापर्यंत गेलं पाहिजे. नमस्कार म्हणलं मास्तर. नमस्कार. ए शुकशुक काय? सर एक मिनिट. माने शुकशुक काय करताय? माने मुख्याध्यापक आहेत, ते शुकशुक काय करताय? नमस्कार म्हणलं. हा नमस्कार. नमस्कार. हे कोण आहेत? सर हे रोहित माने, या नम्रता माने, शिवाली मानेचे आई वडील सर. हा हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. मिस्टर अँड मिसेस माने. येस नमस्कार. येस येस. नमस्कार. प्लीज बसा, प्लीज बसा. बस की. अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला तुमच्याशी. तू बस की. तुम्ही बस. आपला तुमच्या शब्द बाहेर आहे का? असं नाही तू बैल. आपलं पाल्य बैल माझं. असं झालं. शाळेत माने 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 काय जागा होत नाहीये का तिथे? नाही तिला बसायला सांग. बसा ना, दोघं बसा. महत्वाच्या विषयावर बोलायचं मी. तेच मिसेस माने काय करताय नीट? हा बसा बसा बसा. तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं. हे बघा, आपला विद्यार्थी दशेतला पाल्य काय करत असतो शाळेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मला सांगा, तुमची मुलगी शाळेत काय उद्योग करते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तेच. काय करते ती? हा हा, तुमची मुलगी शाळेत अभ्यास करत नाही का? नाही. अभ्यास करत नाही. अभ्यास करत नाही का ती? माने मस्ती करते तुमची मुलगी. ती करू द्या, ती केलं पाहिजे. अभ्यास करत नाही का? अभ्यास शिवले अभ्यास करत नाहीस वय ग? हा अभ्यास इकडे बघ. हे अभ्यास करत नाहीस वय? शाळा बंद करून टाकीन तुझी मी. एक मिनिट, शाळेत का नाही पाठवणार? अभ्यास नाही. आधीच वर्गपट 35, त्याच्यातही तुम्ही तिला शाळेत नाही पाठवणार? सर अभ्यास सर एक मिनिट. माने मुद्दा काय आहे? तुमची मुलगी मस्ती करते. आईवर गेली ना ती. आई पण मस्ती करते? सर तस नाही. तुम्हाला कुठं माहिती आहे तेव्हा आईची मस्ती? माने मिस्टर अँड मिसेस माने ए गधड्यांनो, ए काय करताय? हा काय करताय? हे काय मस्ती करते ती? तिच्या कंप्लेंट साठी बोलवलंय की नाही? हा, ती मस्ती करते म्हणून तुम्हाला बोलवले. हाय पॉप्सी मी नाही मस्ती करत. शाळेमध्ये तू कधी बघितलं आहेस काय मला पॉप्सी मस्ती करताना? नाही ग बेटा. तुम्ही असता शाळेत नाही कशासाठी बोलताय? आणि एक मिनिट, पूर्ण कॅरेक्टर ग्रामीण असताना पॉप्सी का बोलावं असं वाटलं असेल? सर मस्ती करते. माझी लेक झिंजी आहे ना. झिंजी आहे ना. झिंजी झिंजी ती आताच नसते ती. झिंजी नाही मम्मी पॉप्सी मॉम्सी नाही झिंजी नाही हाय झिन फलफाय. जनरेशन अल्फा आहात तुम्ही. असलं आहे ना ती, त्याच्यामुळं. मुळात ती शाळेत मस्ती करते हा विषय आहे. हा ती मस्ती की काय करतीस तू? नाही काय करत. नाही करत ना. मस्ती करते ही. नाही करणार तसं. माझं गुणाचं बाळ आहे चिमणी. मस्ती करतीस नाही ना करत. बघा ग, साधा बोळा चेहरा आहे लिकीचा माझ्या. नका जाऊ त्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर. असं करत करत तिने या दाढीवाल्या मुलाला लव्ह लेटर लिहिलंय. काय? हो. शिवले असलं धंदा करतीस वय ग? वाजवीन काय तुला यात? लव्ह लेटर लिहतीस वय? आणि लिहतीस जरा चांगल्या पोराला तर लिहायचं नाही वय. माने काय बोलताय? अहो, चुकीच्या मुलाला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून नाही बोलवलंय. मुळात लव्ह लेटर लिहिणंच चुकीचं आहे म्हणून बोलवलंय तुम्हाला. ती हाय पण तिला कळायला पाहिजे ना. लेटर लिहायचं तर कोणाला लिहायचं बाबा?
हे असल्या बाटल्या बोलाला माने. माने नो तसं नाही तुम्हाला सांगतो मास्तर माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं मागच्या महिन्यात माझा अपेंडिक्स सुद्धा ह्या बाटल्यापेक्षा मोठा आहे त्याच्यासोबत सांगतो मी. बॉडी शेमिंग मी खपवून घेणार नाही माने नाही काय सांगायचं लोकांनी मी आता माझी लेख आहे कोणाबरोबर हे ह्याच्यावर कसं वाटतंय ते नाही हो नाही पण ते अपेंडिक्स मोठा आहे ते मोठं आहे ऑपरेशन ऑपरेशन कायच आठवतंय वाटतं ऑपरेशनचं प्रायव्हेट रूम घेतली होती हॉस्पिटलला काय चाललंय जुली शाळेत गेल्यावर दोघच असायचं बघल कुणीतरी माने 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 मिस्टर अँड मिसेस माने काय करताय ते मिसेस माने जरा सांभाळा सर तुम्ही ठीक आहात सर सर पाणी देऊ का सर जरा स्थळ बिळ काही बघा की माने करतो की सर ओके आहात तुम्ही हे मध्ये घावले घावले काय केलं तुम्ही मग बायको गावी काय मग? असं नाही करायचं माने काय जाऊ आपण सॉरी मिसेस माने आत्ताही काय चाललंय तुमचं मस्ती करायला आलात मुद्दा कळतोय का तुम्हाला तुमची मुलगी लव्ह लेटर लिहिते हे चुकीचं नाहीये का चुकीचं आहे तुमचं माझं तुमचं बरोबर आहे तिचं चुकीचं आहे ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे कळतंय ना एवढं मला तुम्हाला? कळतंय नुसतं लव्ह लेटर नाही ती काय काय करते माहितीये का तुम्हाला काय करते शी काय म्हणजे मी करूनही नाही दाखवू शकत मला करून दाखव काय कर शिवाली करून दाखव काय केलं शिवले करून दाखव पप्सी मी काय नाही करत करते ती करते नाही 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 शिवले करून दाखव नाही पप्सी चिमणे दाखव करून मम्सी सांग की नको घेऊ याचं नाही दाखव करून नाही पप्सी अरे मानेंची पोरगी आहेस का कुणाची पोरगी आहेस याचं नाही मानेंच्या पोरींनी म्हणजे ज्या मुली मानेंच्या नाही त्यांनी भ्यायचं तसं नव म्हणजे त्यांनी घाबरायचं का नाही ती त्याच्या घरात ते ठरवतील ना मान्यांची पोरगी आहे माझी पोरगी आहे माझ्या पुढं ब्याचं नाही असं म्हणायचे मला दाखव बेटा करून काय केलं दाखव दाखव जे शाळेत करत असते ते दाखव. दाखव 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 बेटा काय केलंस दाखव याला घ्या की पुढे मग मी नाही ए वांगे आहे लाईक पुढे आहे तो इथे आहे कर तू नवरा रुसलायस काय बघू काय आहे पुढं काय आहे मम्मी बघू तुझे गाल नवरा रुसलायस काय बघू तुझे गाल फुगलायस काय बघू 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 आहा आंबटची आंबट्याची गाल लाल 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 घेऊ का मुका ए, ए, ए. मिस्टर माने थांबा ए तिकडे उभी राहा उभी राहा ए तू तिकडे माने तेच की नाही काय काय चाललंय माने माने थोडं तरी डेकोरम मेंटेन करा थोडं तरी डेकोरम हे केलं ही ना हे करते ती शाळेत ह्या आमचं हे आहे रील आहे आमचं फेमस काय आहे? रील करतो ना आम्ही हा, दोघं. ते आमच्या दोघांचं फिन्स्टावर अकाउंट आहे कपल मिस्टर आणि मिसेस माने नावाने ते आमची सिरीज आहे नवरोबा नावाची सिरीज आहे आमची त्याला फॉलोअर आहेत आम्हाला व्हायरल आहे आम्ही दोघं हे काय आहे हे झुंगूर चुकुम हे काय आहे हे? एक नजरा होऊन जाऊन नवरोबा रुसलं का बघू तुमची गाल फुगले का बघू 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 आहा टमाट्याचे गाल लाल 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 घेऊ का मुक्का घेऊ का पप्पी? माझी चुरू कचुरू माझी चुरू माझा मानू का ठाणू? ओय, ओय, ओय. अरे लगेच माने माने अरे थांबा ना थांबा ए मिस्टर माने मिसेस माने थांबा रील काय आहे हे रील आहे व्हायरल झाले 3 मिलियनच्या वर काही झालं की झुमरू का चुमरू का? काय आहे हे झुमरू का चुमरू बघितलं काय पक्षी तू कसं करतोयस मम्सी बरोबर तसं यो नाही करे मग गडीत आहे सगळं इकडं नाही ना. वांग्या अरे तुझं द्याड तोडू कर मी माने 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 नाही नाही तसं नव एवढं सोपं ही एवढं झुमरो का चुमरो करायचं ना नाही येत आहे. काय झुमरो का चुमरो म्हणलं ते बरोबर ठुमरो का ठुमरो म्हणणार
कर म्हण 5 वेळा म्हण झुमरू माने माने झुमरू माने माने नाही माने नाही माने माने नाही त्याला नाही त्याला नाही तुम्ही म्हणा मग तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मग झुमरू अरे नका माने तुम्ही का करताय अरे ते काय होतं आपण फ्लो मध्ये असताना कोणी बीट नका करू हे नाही हो येस येस तुम्ही इकडे या माने 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 हे अति आहे हे याच्यासाठी येतात काही मुलं शाळेत झुमरू का चुमरू आणि तुम्ही काय भाषा शिकवताय ही गोड गोड आवाजात कुणीतरी शिव्या दिल्यासारखं वाटत नाही का हे मला सांगा असं नव्हती लाडानं म्हणते मी हिला असं नका करू माने हा आणि असं असं बोलताना तोंडात लाळ जमा नाही होत का मित्राला सारखं तसं बोलायचंय तुम्हाला कळत नाही का मला लक्षात आलेलं आहे चेतना मॅडम आपण खडूला दोष देत होतो फळा ओबडधोबड आहे हो ना सर बरोबर माने तुमच्या लक्षात येत आहे का तुमच्यामुळे तुमची मुलगी बिघडत चाललेली आहे बघितलं मी बोलले होते तुम्हाला तिच्या हातात मोबाईल आपण नको देत जाऊ तुम्हीच ऐकलं नाही माझं तिला मोबाईल वापरायला येतं हा ते तू सांगितलं मी ऐकलं नाही असं झालंय का कवा केव्हा ऐकलंय तो मग मी काय ऐकत नाही नाही ऐकत तुम्ही. मोबाईल दिला का रील बघायला दिला शूटिंग करायला दिला होता आपण मग नाही द्यायचं ना माने 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 मिस्टर अँड मिसेस माने एक मिनिट तुम्ही मोबाईल देताय तिला या वयात तिसरीत आहे ती तू मोबाईल देणं योग्य आहे का मला सांगा शूटिंग करते ना आमचं कोण ही शूट करते सगळं माझी अहो माने मग तसं नका करू ती सगळं बघतीये तुम्हाला करताना त्या व्हिडिओत सगळं बघतीये तिच्यावर तसेच परिणाम होणार की नाही कोणतरी वेगळा माणूस बघा ना शूटिंगसाठी नाही परवडत सर पैसे द्यायला लागते ती ना पैसे कोण दिल तो पेमेंट शिवाय कोण नाही काम करत हल्ली फुकटात नाही ती करत म्हणून तिला तयार केली आहे मी पण तिला सांगितलंय बरं का मी माझी पोरगी जरी असलीच काय तरी ती आपलं पर्सनल आहे हिथं तू शूटिंग करतीस तू कॅमेरामॅन आहेस कॅमेरामॅनच्या नजरेतनं बघायचं प्रोफेशनलिझम एकदम पुरीच्या नजरेतनं बघायचं नाही आमचं ठरलेलं आहे ती लहान आहे तिला काही कळत नाही ती काय करते ती ते लहानांचं वेगळं असतं आमचं मोठ्यांचं वेगळं आहे माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलीसमोर असलं काहीतरी करत नका प्रॉब्लेम होतो काय होतं मग तिच्या मनावरती तेच परिणाम होतात आणि ती शाळेत येऊन हेच करते हे बरोबर आहे का मला सांगा आमचं हे आहे ना ती हे आहे ना हे आहे ना नका सांगू काहीतरी भलतं भलतं पण करत असते त्याच्या काय ते काय केलं होतं त्याने त्याच्या दाढीत स्वतःचं नाव लिहिते ही हा. हो आणि लिहिता लिहिता पिंपल फोडते गालावरचे ही काय फॅन्टसी आहे मला सांगा की मला दाढीच्या आत नाव लिहायचं बघणार कोण कोणाची तरी फॅन्टसी आहे ती कोणाची कोणाची फॅन्टसी आहे ती काय चाललंय कोणाची फॅन्टसी आहे ती तुम्हाला मी लिहिलेलं आवडत नाही का आवडतंय तर खरं मी कुठे म्हणलो मला नाही आवडत म्हणून अरे मला आवडत नाही तर तू कशाला लिहिते? तुम्ही माझ्या माने मला झुमरू कसं लावतो? परत ते झुमरू वरती आले माने माने नका ना माने सोडा ना माने. मिसेस माने काय करताय माने 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 थांबा 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 मिस्टर एक मिनिट मिस्टर माने सर तुम्ही मिस्टर माने सर काय चाललंय तुमचं काय करताय माने तुम्ही तुम्हाला कळतंय का माने मला बी कळत नव्हतं बारकी कशी झाली लगेच एवढं बारकी एक तर हे ना घावली घावली करू नका तुम्ही घावली घावली चालतात घावला घावला करता तुम्हाला कळत नाही माने सर हे थांबवा पहिले हे करायची गरज आहे का मला सांगा तर ही जी फॅन्टसी आहे खोटं नाही सांग ही काय करते माहिती का सगळीकडे नावं लिहून ठेवती दाढीत लिहले ती माझ्या हातावर लिहले ती हे बघ हातावर लिहलंय मानेव लिहलंय अख्ख्या मानेव लिहलंय अख्ख्या मानेव लिहलंय मग खोटं नाही सांगणार त्या दिवशी आंघोळीला बसलो तू मागणं आली आणि पाठ चोळायला लागली मला म्हणती थांबा साबण लावून देती साबण गेला त्याच्या आईला बोंबला अख्ख्या पाटाने येऊन नावं लिहून काढली ती सगळी खोटं नाही बघा तुम्हाला पाहिजे तर. मला आता काही बघायचं नाहीये मला आता काही वाचायचं नाही मुळात मला हे कळतच नाहीये हे काय आहे ह्या कुठल्या भावना आहेत की कोणाच्या तरी मानेवरती झुमरू का टुमरू का चुमरू लिहायचं याच्यात काय आनंद आहे टकोरीची फकोरीची छकोरीची हे काय आहे टकोरीची का फकोरीची काय आहे? मुळात झुमरू का टुमरू का झुमरू हे करून काय मिळतं तुम्हाला 80,000 किती 80,000 मिळतात 58,400 एक ही केलं की 80,000 याचे 80,000 मिळतात सर पुढच्या ऑफ पिरियडला आपण शाळेच्या बॅकग्राऊंडवर एखादं रील करूया 80,000 सर कौतुक नका सांगू मला 80,000चं
हे करणार आहोत आपण. नाही सर तसं नाही, पण आपल्या शाळेला अनुदान नाहीये, मला पगार पण नाही मिळालाय 2 महिन्याचा सर. नाही 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 सर सोपं आहे, सर सोपं आहे, काहीच करायचं नाहीये. तुम्ही म्हणा चेतुक पुतुक कुटुक तुतुक तुतुक कुटुक, मग मी म्हणणार पुतुक कुतुक खुतुक तुतुक तुतुक. बरोबर आहे बरं. तू बसा, परत करा. काय परत करा? सर चेतुक ए गप्प बसा. या सगळ्यात थुथू का माझ्या वेळेस काय तर थुथू का माझ्या वेळेस काय तर ते, आणि मुळात हे करण्यासाठी आलोय आपण. नका सांगू 80,000चं. शिक्षक आहोत आपण, आपली जरा जास्तीची जबाबदारी आहे हा समाज घडवण्यात. यांचं भविष्य आपल्या हातात आहे की नाही मला सांगा. आपण हे करून चालेल का? आणि तुम्ही पालक आहात ना, तुम्हाला कळायला नको तुम्ही काय करताय ते. अशा रील्स बघा किंवा अशा रील्स बनवा जेणेकरून तुमच्या मुलांवरती आणि इतरांच्या मुलांवरती वाईट परिणाम होणार नाहीत. चांगलं काहीतरी मार्गदर्शन करा ना त्यांना. तुमचं वैयक्तिक आहे हे रील बनवणं, काय बोलणं काय नाही बोलणं तुमचं वैयक्तिक आहे, पण त्याच्यामुळे तुमच्या पाल्यावर आणि इतरांच्या पाल्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. अशा रील्स बनवा ना ज्याच्यात आई आणि बाबा आपल्या मुलाला घेऊन अभ्यासाला बसलेत. कोण नाही बघत? कोण नाही बघ. खरं आयुष्यात नाही बघत. काही नाही, ते असे बोलून जातात पटकनी. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नाही तिला हातात मोबाईल देणार आजपासून. हा हे करा पहिलं. तुम्ही आणि काय हिला सरळ उभं राहायला शिकवा व्यवस्थित. हा ए चल जाता परत दिसायचं नाही मला इथे. हा असा आगाऊपणा करताना फक्त वर्गात दिसायचंच. ओके जा. सर चालेल सर. हा जा चला. नमस्कार. हा सर हा. आता ऑफ पिरियड आहे सर. हा ऑफ पिरियड आहे. मी शाळेच्या बाहेर जाऊन कोंबडा बनू का? ते जोराची कळी येते, मजा येईल तुम्हाला. कोंबडा बनून अंगठे पण धर जा, खूप मज्जा कर जा. खूप मजा येईल तुम्हाला. मी दाखवू काय? मला नको दाखव. जा 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 बाळा जा. अशातही आनंद मिळतोय हल्ली विद्यार्थ्यांना. सर मी काय करू? मी पण जा ना चेतना मॅडम. चालेल हा सर. जा. हॅलो. हॅलो पृथ्वीक, हा बोल ग. तुम्ही कधी येणार आहेत सांगा ना. माझी झुमरुक टुमरुक पुमरुक मुमरुक गुमरुक टुमरू म्हणजे. हे काय आहे? आताच एक ते माने कपल आहे, ते रील्स बनवतात, कसले कमाल रील्स बनवतात. त्यांचंच रील सांग ना माझं पुतुक माझं कुतुक. ए, ठेव ठेव. वा 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 वा, या रील कपलच्या निमित्तानं तुम्ही रियालिटी समोर मांडलीत आणि तीही हसत खेळत. फारच इम्पॉर्टंट विषय होता आणि खूप सुंदर पद्धतीनं मांडलात. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद वा वा मजा आली. रील्स केले पाहिजेत तर रील्स प्राजक्ता म्हणाली तो मुद्दा अत्यंत करेक्ट आहे की त्याच्यातून तुम्ही काय समाज प्रबोधन करताय, काय संदेश देऊ पाहताय तेही फार महत्त्वाचं आहे, जो या स्किटमधनं दिला गेला. आणि नमा आणि शिवा म्हणजे मी 100 वर्ष जगलो तरी मला हे बेरिंगच नाही घेत. मला येणारच नाही हे बेरिंग. काय बेरिंग होत आहे आणि काय आहात तुम्ही दोघी. आणि सावत्या त्या कमी की तू त्याच्यात आलाय जो काय नाचतोयस मध्ये मध्ये. आणि पृथ्वीला धरल्यानंतर तो म्हणजे पृथ्वीला पकडल्यानंतर खरं तर त्याला प्रताप नाहीच, तुला उपद्व्यापच म्हणलं पाहिजे. आहेत धमाल, मस्त बेरिंग सगळ्यांची आणि मस्त. दत्तू मजा आली, पीपी फारच मजा आली. चित्तू ज्या पद्धतीने तू पहिल्यापासून शांत होतीस, चाणक्य प्रेक्षकांनी ताडलं होतं की तू शेवटी नाचणार आहेस. कुठल्या पॉइंटला नाचतेस त्याची मी वाट बघून होतो. तो करेक्ट वेळेला आला. मजा आली. वंडरफुल. येस सई. खच्चून भारी परफॉर्मन्स होता. खूप मजा आली गाईज, खूप हसले. आणि येस याच बरोबर शेवटी एक जाता जाता प्रबोधन पण केलं, त्याचीही वेगळी मजा आली. आपण सगळेच रील्स कन्झ्युम करतो, पण मला असं वाटतं की आजकाल कोणीही कुठेही कॅमेरा लावून काहीही करत आहे सोशल मीडियावरती, तर ह्याचं भान थोडंसं
माणूस जातीने अख्ख्या राखलं पाहिजे असं मला वाटतं. आणि थोडं कुठेतरी आपण विचार करायला जर भाग पाडलं लोकांना तर ती आपली इट्स अ विन विन असं मला वाटतं. मस्त मजा आली. थँक्यू मॅम. जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्मन्स एकदम झुमरुका ठुमरुका चुमरुका टुमरुका. मस्त. थँक्यू. मंडळी, आपली ही हास्याची उड्डाणं अशीच होत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण आता भेटतच राहणार आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.